पुलिसला एसपीला तुम्ही इन्फॉर्म नाही करणार याच्या बाबतीत? 4-5 लोक आहेत अशा पद्धतीनं वातावरण क्रिएट करतायत. समाजाचं काय म्हणणं आहे? समाज सुद्धा आमच्या बाजूला आहे सगळा. 300 वर्षाचा पुण्यतिथीचा असताना या देशाचे पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण प्रोग्राम राबवित असताना प्रशासन जर आम्हाला अशा ठिकाणी जर आढळत असेल तर 200% चुकीचे. तुम्ही पहिले त्याचं अतिक्रमण काढून फेका, बाकीचं काय पाहिजे ते होईल. ते नाही त्याच्यावर पहिले त्याचं अतिक्रमण काढा. अगोदर त्याचं अतिक्रमण काढून टाका. तुमचं म्हणणं नसते नाही, कशाला तुम्ही त्याला भेटा? का प्रशासन तिथं त्या ठिकाणी जाते आणि बोटचेपी भूमिका घेते का प्रशासन? तुमचे लोक त्या दिवशी गेले का वापस आले? पोलीस येऊन जाऊन तुमचं आहे तर मग समाजामध्ये प्रचंड उद्रेक निर्माण होणार. उद्रेक निर्माण होणार उद्रेक त्याचा उद्रेक होता कामा नये याची काळजी तुम्ही घ्या ना. तिथं काही दिवस अगोदर सार्वजनिक शिवजयंतीचं ऑफिस काढलं, जयंती झाली शिवाजी महाराजांची. आता हे मॅटर आम्हाला भूमिपूजन करायचं, सगळ्या चर्चा व्हायला लागल्या की तो विनाकारण त्या माणसानं सकल मराठा समाजाला नाव दिलं. विनाकारण सर्व मराठा समाज पुतळा करा म्हणून तयार आहे, समारंभ व्हावा म्हणून तयार आहे, सर्व सोबत आहे. त्यामुळं ह्या अडचणी तयार व्हायचं. तुम्ही त्या माणसावर कारवाई करा ना. होय, कारवाई करायला पाहिजे. हे आता वरची वातावरण येऊ नये ना. सर्व अतिक्रमण काढायचं साहेब तुम्ही आणि मराठा समाज बांधवाच्या सगळ्या संघटना आम्हाला म्हणल्या तिथं ऑफिस जरी असलं असलं आम्ही बाजूला केलं साडेसहा असं म्हणले. त्या ऑफिसच नाही म्हणले त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे, एका माणसामुळे तुम्ही दोन्ही समाजाला अडचणी आणू नका. स्पष्ट भूमिका घ्या साहेब. तुम्ही भूमिका घेऊ शकता. तुम्ही आता परभणी महानगरपालिकेने अतिक्रमणची भूमिका चांगली घेतली. सगळे लोक तुमचा स्वागत करायला भूमिका आमची हात जोडून विनंती आहे, या अतिक्रमण बद्दल घ्या, एवढी आमची विनंती. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही सुद्धा कलेक्टर साहेबांना समाजाच्या तीव्र भावना सांगा. काय भावना आहे सांगा सर. प्रत्येक वेळेस उत्तर काय आलंय की ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. पण ज्यावेळेस जागा दिली त्यावेळेस न्यायप्रविष्ट प्रकरण नाही ना. उद्या कोणी कोर्टात येईल जागा साहेब ठराव देऊन 3 वर्ष झाले. कोण दिला हे सगळं आमच्या पद्धतीने आम्ही कोणी उद्याच्या उपट सुरू तर ते कोर्टात जाईल आणि त्या अतिक्रमण तर तुम्हाला काढता येईल ना. अतिक्रमण काढण्याचा महापालिका काढू शकते ना. तेवढंच आमचं म्हणजे अतिक्रमण काढायला पोलीस गिरी सगळे घेऊन जा तुम्ही. 2-4 ऍक्शन घेतली होती त्यांनी. आज मीटिंग उद्या तुम्ही कायदा सुव्यवस्था जिल्हा दंडाधिकारी त्याच्यानुसार तुम्ही पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करा. आम्ही तर समितीविषयी का आमचा काही विषय नाही. नाही दोन वर्ष झालं जागा दिली समिती नियमा म्हणून काय सांगितलं तुम्ही गप्पा सर. हा भुमरे सर समोर बघा. हा इकडे बघा थोडा हातामध्ये भुमरे सर. राजमाता आलेली ओळखण्याचा पुतळा निवेदित जागेत राजमाता आलेले होकरांचा साहेब आम्हाला विनंती, तुम्ही भूमिका चांगली घेतली, तुम्ही चांगलं काम करायला याबद्दल मी परभणी जिल्ह्यातील सकल थांबा रे बाबा बोलत परभणी जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन परभणी महानगरपालिकेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी जी निवेदित जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये
स्मारक झालं पाहिजे ही समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवाची भावना आहे. विनाकारण काही लोकांनी तिथं कब्जा केलेला आहे. ते अतिक्रम तात्काळ काढण्यासाठी आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 2 दिवसामध्ये. आणि विनाकारण आमच्या सोबत आपण पाहिलं असेल परभणी जिल्ह्यातला सकल मराठा समाज बांधव सुद्धा आमच्या सोबत आहे. विनाकारण तो व्यक्ती जो कोणी कब्जा केलेला आहे विनाकारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. निवेदित जागा जी महापालिकेने दिलेली आहे त्याच जागेमध्ये लवकरात लवकर अहिल्यादेवी होळकरांचं भव्य स्मारक होण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आयुक्त साहेबांसोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलेलं आहे की आज दुपारी जिल्हाधिकारी साहेबांसोबत आमची बैठक आहे. त्या बैठकीतून आम्ही मार्ग काढू आणि तात्काळ अतिक्रम काढून आम्ही त्यांना 2 दिवसाचा वेळ देतो. आज तारीख किती आहे? 8 तारीख आहे. आम्ही त्यांना 11 तारखेपर्यंत वेळ देतो. 11 तारखेपर्यंत समाज बांधवाच्या भावना समजून ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी 29 वर्ष आदर्श असा राजकारभार 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन आणि त्यांची 300वी जयंती या वर्षी साजरी होत आहे. अख्ख्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चोंडीला गेलेत. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. पण इथं निवेदित जागा देऊन सुद्धा काही लोक अडचणीत आणत असतील त्यांच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करावं यासाठी आम्ही आज भेटून निवेदन दिलेलं आहे. 2 दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिलाय. नाहीतर समाज स्वतः ते अतिक्रम काढल्याशिवाय राहणार नाही.